प्रोटीन शाकाहारी आहारात महत्वाचे पोषक तत्व आहेत. आपल्या शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन हे मुख्यतः अन्नातून मिळते आणि शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचे स्रोत वेगळे असतात. तर आज मी तुम्हाला काही प्रमुख शाकाहारी प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थांची माहिती देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ जराही स्किप करू नका. नमस्कार मित्रमैत्रिणी, माझं नाव नितीन धुमाळ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या 3 फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्रमैत्रिणी, जर तुम्ही आपलं मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर हिट करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. आहे डाळी. तूर डाळ, मूग डाळ, चना डाळ, मसूर डाळ. डाळी या प्रोटीनचे प्रमुख शाकाहारी स्रोत आहेत. तूर डाळीमध्ये 100 ग्रॅमला साधारणपणे 20 ते 25 ग्रॅम प्रोटीन असते. आता बघूया की डाळीचे प्रकार बदलून आपल्या आहारात विविधता आणता येते आणि प्रोटीनचे प्रमाण टिकवता येते. हरभरा. हरभरा, विशेषतः अंकुरलेला हरभरा हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. 100 ग्रॅम हरभऱ्यात साधारणतः 19 ग्रॅम प्रोटीन असते. दुसरा आहे सोयाबीन. सोयाबीन हे प्रोटीनसाठी प्रसिद्ध शाकाहारी पदार्थ आहे. 100 ग्रॅम सोयाबीन मध्ये साधारणतः 36 ते 40 ग्रॅम प्रोटीन असते, ज्यामुळे हे एक अत्यंत उच्च प्रोटीनयुक्त खाद्यपदार्थ मानले जाते. त्यानंतर आहे टोफू. सोयाबीन पासून तयार केलेले टोफू हे प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. 100 ग्रॅम टोफू मध्ये साधारणपणे 8 ते 10 ग्रॅम प्रोटीन असते. त्यानंतर आहे सोया मिल्क. सोयाबीन पासून तयार केलेले दूध हे लॅक्टोज नसणारे प्रोटीनयुक्त पेय आहे. सोया मिल्क मध्ये 100 मिलीला 3 ते 4 ग्रॅम प्रोटीन असते. त्यानंतर तिसरं बघूया दुधाचे पदार्थ. तर पहिला आहे दही. दह्यामध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते आणि हे पचायला सोपे असते. 100 ग्रॅम दहीमध्ये साधारणतः 4 ते 5 ग्रॅम प्रोटीन असते. पनीर. पनीरमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. 100 ग्रॅम पनीरमध्ये साधारणतः 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन असते. त्यानंतर बघूया ताक. ताक हे पचन सुधारते आणि प्रोटीन पुरवते. 100 मिली ताकात साधारणतः 3 ते 4 ग्रॅम प्रोटीन असते. चौथं, सुकामेवा आणि बीज. बदाम. 100 ग्रॅम बदामात साधारणपणे 21 ते 22 ग्रॅम प्रोटीन असते. अक्रोड. अक्रोडमध्ये प्रोटीन आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स मुबलक प्रमाणात असतात. 100 ग्रॅम अक्रोडात साधारणतः 15 ते 16 ग्रॅम प्रोटीन असते. शेंगदाणे. शेंगदाण्यामध्ये 100 ग्रॅमला साधारणपणे 25 ते 26 ग्रॅम प्रोटीन असते. त्यानंतर चिया बीज. चिया बीजात प्रोटीनसह ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात. 100 ग्रॅम चिया बीजामध्ये साधारणतः 16 ते 17 ग्रॅम प्रोटीन असते. फ्लेक्स सीड्स म्हणजेच अळशीची बी. 100 ग्रॅम फ्लेक्स सीड्स मध्ये साधारणपणे 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन असते. आता पाचवं बघूया अंकुरलेले धान्य म्हणजे स्प्राउटेड ग्रेन्स. अंकुरलेले मूग. अंकुरलेले मूग हे उच्च प्रोटीनयुक्त आणि पचायला सोपे असतात. 100 ग्रॅम अंकुरलेल्या मुगात साधारणपणे 7 ते 8 ग्रॅम प्रोटीन असते. अंकुरलेले मोठ. मोठाच्या अंकुरणाने प्रोटीनचे प्रमाण वाढते. 100 ग्रॅम अंकुरलेल्या मोठात साधारणतः 9 ते 10 ग्रॅम प्रोटीन असते. त्यानंतर 6वं आहे धान्य क्विनोवा. हे दक्षिण अमेरिकन धान्य प्रोटीनसाठी उत्कृष्ट आहे आणि 100 ग्रॅम किनोवामध्ये साधारणतः 14 ते 15 ग्रॅम प्रोटीन असते. त्यानंतर आहे ओट्स. ओट्स मध्ये प्रोटीनचे प्रमाण चांगले असते. 100 ग्रॅम ओट्स मध्ये साधारणतः 13 ते 14 ग्रॅम प्रोटीन असते. त्यानंतर आहे बाजरी, नाचणी. बाजरी आणि नाचणीमध्ये प्रोटीनचे प्रमाण कमी असले तरी ते इतर पोषक तत्वांसाठी उत्तम आहेत. त्यानंतर 7वं आहे हरी भाज्या म्हणजेच ग्रीन व्हेजिटेबल्स. त्यामध्ये पालक. आणि पालकमध्ये कमी प्रमाणात प्रोटीन असते, परंतु हे इतर पोषक तत्वांमध्ये समृद्ध आहे. 100 ग्रॅम पालकात साधारणतः 2.9 ग्रॅम प्रोटीन असते. ब्रोकोली. ब्रोकोलीमध्ये 100 ग्रॅमला 2.8 ते 3.0 ग्रॅम प्रोटीन असते. मटर. मटर हे प्रोटीनयुक्त भाज्यांमध्ये एक आहे आणि 100 ग्रॅम मटरात साधारणतः 5 ते 6 ग्रॅम प्रोटीन असते. त्यानंतर 8वं घटक बघूया पूरक आहार. जर आहारातून पुरेसे प्रोटीन मिळत नसेल तर प्रोटीन पूरक आहारांचा विचार करू शकता, जसे की वे प्रोटीन किंवा प्लांट बेस्ड वे प्रोटीन किंवा प्लांट बेस्ड प्रोटीन पावडर्स. याचे सेवन वैद्यकीय सल्ल्यानुसार करावे. त्यानंतर 9वं बघूया प्रोटीनची कमतरता आणि दुष्परिणाम.
प्रोटीनची कमतरता झाल्यास थकवा, कमजोरी, केस गळणे आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात. प्रोटीनची कमतरता टाळण्यासाठी योग्य आहार घेणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यानंतर 10वं बघूया प्रोटीनयुक्त शाकाहारी आहाराचा समावेश. आपल्या दैनंदिन आहारात विविध प्रकारचे प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करावा. नियमित वेळेवर आणि योग्य प्रमाणात प्रोटीन घेण्याचे लक्ष द्यावे. तर ही सर्व माहिती आपल्या आहारात प्रोटीनचा समतोल साधण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. आणि शाकाहारी आहारामध्ये प्रोटीन मिळवण्यासाठी या सर्व पदार्थांचा समावेश करणे हा निरोगी राहण्यासाठी उत्तम उपाय आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि अशा प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या 3 फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन विषयावरती. आजच्यापुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.